नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पायनॅपल फ्लेवरचा हार्ट शेप केक पाहणार आहोत. हा केक आपण हार्ट शेप केक टीनमध्ये न बनवता सर्कल टीनमध्ये बनवणार आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, होम बेकर्सकडे सर्व साईजचे हार्ट शेप केक टीन नसतात. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने सर्कल टीनपासून हार्ट शेप केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथे मी 200 ग्रॅम प्रीमिक्समध्ये पायनॅपल इसेन्स घालून केक बेक करून घेतलेला आहे. केक बेक झाल्यानंतर थंड व्हायला ठेवलेला आहे. आता इथं मी 200 ग्रॅम व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित आपण बीट करून घेऊया. क्रीम कशी बीट करायची आणि केक कसा बेक करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते तुम्ही पाहू शकता. क्रीम बीट झालेली आहे आणि केकही थंड झालेला आहे. आता हा केक आपण टीनमधून काढून घेऊया. त्याला लावलेला बटर पेपरही काढूया. तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला इथं केक बेक झालेला आहे. केकच्या वरच्या साईड थोडीशी चिकट झालेली असते, तर अगदी हलक्या हाताने ही वरची साईड आपल्याला काढायची आहे आणि हा केक आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने मी अगदी सहज व्यवस्थित असा केक कट करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त जाळीदार केक आपला इथं बेक झालेला आहे. हा आपण केक 3 भागामध्ये कट करूया. बघा, केक नेहमी थंड झाल्यानंतरच कट करायचा, म्हणजे त्याचे केक क्रम जास्त पडत नाहीत. अगदी मस्त 3 भागामध्ये केक कट केलेला आहे. आता केक बोर्डवरती आपण एक केक भाग ठेवून त्यावरती शुगर सिरप आणि नंतर क्रीम लावून घेऊया. क्रीम लावून झाल्यानंतर यावरती मी 1 चमचा पायनॅपल क्रश घालणार आहे आणि तेही व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे. असंच आपण 3ही लेअरला करणार आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघा, या पद्धतीने इथं मी आता दुसऱ्या लेअरला क्रीम लावलेले आहे. आता वरती पायनॅपल क्रश लावून व्यवस्थित असं पसरून घेऊया. तर आपण 3रा लेअर ठेवून घेतलेला आहे. त्यावरती शुगर सिरप लावल्यानंतर क्रीम न लावताच आपण यावरती पायनॅपल क्रश लावून घेतलेला आहे आणि ते पसरून घेतलेलं आहे. तर वरून क्रीम कोट करून घेऊया केकला क्रीम कोट करून हा केक आपण फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिट सेट होण्यासाठी ठेवणार आहे. केक सेट झाला म्हणजे आपल्याला कट करताना सोपा जातो आणि त्याचे केक क्रम्सही जास्त निघत नाहीत आणि केकला फिनिशिंगही अगदी मस्तपैकी देता येतं. बघा, इथं व्यवस्थित असं केक क्रम कोट करून झालेला आहे. आता हा आपण केक फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. फ्रीजमध्ये केक ठेवून घेतलेला आहे. आता हा केक आपण हलक्या हाताने केक बोर्डवरती खालच्या साईडला ओढून घेऊया. बघा, या वरच्या साईडला थोडी जागा राहील असा केक आपल्याला खालच्या साईडला ओढून घ्यायचा आहे आणि केकवरती आपल्याला प्लसचं चिन्ह तयार करायचं आहे. बघा, या पद्धतीने इथं मी तयार करून घेतलेला आहे आणि खालचा जो अर्धा भाग आहे त्यावरती असं आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. बघा, या पद्धतीने आपल्याला थोडेसे दोन्हीही साईडला कट मारून घ्यायचे आहेत. दोन्ही जे कट आहेत ते एकसारखे यायला हवेत. आता केकच्या वरच्या बाजूला आपण थोडी थोडी क्रीम लावून घेऊया. या पद्धतीने मी क्रीम लावलेले आहे आणि अगदी हलक्या हाताने कट केलेला केकचा भाग उचलून वरच्या साईडला ठेवून घ्यायचा आहे. मग या पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे आणि आता वरच्या साईडला आपण व्ही शेपमध्ये थोडंसं कट करून घेणार आहे. बघा, या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं व्ही शेपमध्ये मी कट केलेलं आहे. आता या केकला आपण सगळीकडे क्रीम लावून व्यवस्थित असं फिनिशिंग देऊन घेऊया. बघा, या पद्धतीने मी व्यवस्थित असं केकला फिनिशिंग देऊन करून घेत आहे. बघा, व्यवस्थित असं केकला फिनिशिंग करून घेऊया. या पद्धतीने इथं सगळीकडे केकला अगदी हलक्या हाताने फिनिशिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं केकला फिनिशिंग करून झालेलं आहे. आता यावरती आपण मी पायनॅपल क्रश लावून घेत आहे. बघा, इथं मी सगळीकडे केकला अगदी हलक्या हातानेच हे क्रशही लावून घ्यायचं आहे. जर जास्त थोडंसं प्रेस करून जर पॅचला फिरवला तर क्रीम त्याला चिटकून येऊ शकते. यासाठी अगदी हलक्या हातानेच आपल्याला केकवरून हे लावून घ्यायचं आहे. झालेलं आहे. आता स्टार नोझल
च्या साह्याने आपण केकवरती डिझाईन काढून घेणार आहे। क्रीममध्ये पिंक कलर घालून इथं मी केकला बॉर्डर करून घेतलेले आहे। अशीच बॉर्डर आपण केकच्या खालच्या साईडलाही करून घेत आहे। बघा या पद्धतीने केकच्या खालच्या साईडलाही आपली व्यवस्थित अशी मस्त बॉर्डर करून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता इथं मी हार्ट शेप केक टीन न वापरता सर्कल केक टीनपासूनच अगदी मस्त असा हार्ट शेप केक बनवलेला आहे। आता यावरती आपण थोडंसं डेकोरेशन करून घेऊया। बघा या पद्धतीने इथे मी डेकोरेशन केकला केलेला आहे। अगदी मस्त असा आपला केक तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता पाहता क्षणी खावासा वाटणारा आपला पायनॅपल केक इथं तयार झालेला आहे। जरी तुमच्याकडे हार्ट शेप केक टीन नसेल तरी सर्कल केक टीनच्या साह्याने तुम्ही केक अगदी व्यवस्थित बनवू शकता। बघा हा केक मी 4 ते 5 तास फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि कट केलेला आहे। अगदी छान असे केकचे लेयर आलेले आहेत।